लवकरच शपथविधी सोहळा पार पडणार आहे। 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती महायुती सरकारचा हा शपथविधी सोहळा जो होणार आहे त्यासाठी आझाद मैदानावरती आता जय्यत तयारी सुरू झाली आहे। आझाद मैदानावरती शपथविधी सोहळ्याची जी जोरदार तयारी सुरू आहे त्या तयारीचा महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित आढावा घेतलाय। खास करून शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट आज आझाद मैदानात पाहणीसाठी पोहोचले होते। शिंदे सेना मंत्रिपदावरून नाराज असल्याची चर्चा होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेच्या नेत्यांनी शपथविधी सोहळ्याची पाहणी केली आहे। त्यावरूनच आता नाराजी मिटल्याची चर्चाही सुरू झाली आहे। भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे सुद्धा या पाहणीसाठी उपस्थित होते। तर हे दृश्य आपण पाहतोय थेट आझाद मैदानावरची संपूर्ण दृश्य आहेत। आझाद मैदानावरती महायुती सरकारचा 5 डिसेंबरला सकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे आणि त्याच्या तयारीसाठी आता एकंदरीतच महायुतीचे नेते पाहणी दौरा करतायत। कशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन असणार आहे? आज आम्ही सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी माननीय शिरसाट जी आहेत, माननीय गावंडे जी आहेत, मुश्रीफ जी आहेत, धनंजय मुंडे जी आहेत, आमचे गिरीश महाजन जी आहेत, अनिल पाटील जी आहेत, आम्ही सर्वांनी या स्पॉटवर आझाद मैदानावर जे आमच्या महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक शपथग्रहण सोहळा महायुतीचा हा होतो आहे आणि त्यामुळं तिन्ही पक्षाचे येणारे कार्यकर्ते, तिन्ही पक्षाचे येणारे पदाधिकारी, आमचे आमदार, खासदार आणि जे जे सरकारकडनं निमंत्रित असतील, शेवटी हा सोहळा राज्यपाल महोदय आणि गव्हर्नमेंट त्या ठिकाणी करणार आहे आणि त्यामुळं शेवटी जरी गव्हर्नमेंट हा कार्यक्रम करणार आहे, शासकीय कार्यक्रम असला तरी या ठिकाणी जे लोक येणार आहेत त्यांच्या व्यवस्था बरोबर झाल्या पाहिजे याकरता आमची तिन्ही पक्षाची आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षाची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे। सरकारचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे। मला असं वाटतं की आम्ही जे काही लोक येतील, जे काही आमचे शीर्षस्थ नेतृत्व येईल, माननीय पंतप्रधान तर येणारच आहेत, पण बाकी जे आमचे अमितभाई असतील, आमचे नड्डाजी असतील, आमचे केंद्रीय नेते असतील, केंद्रीय मंत्री असतील, इतर राज्याचे CM DCM आहेत, आमच्या सर्व तिन्ही पक्षाचे मोठे नेते आहेत आणि आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, नागरिक आहेत, जनता आहे, या सर्वांचं आम्ही व्यवस्थित या ठिकाणी त्यांना व्यवस्थित येणे आणि व्यवस्थित जाणे याकरता आम्ही पाहणी केली आहे।